सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण व्होकॅब्युलरी PYQ सेशन किंवा व्होकॅब PYQ सेशन घेत आहोत. आणि या अंतर्गत साधारणतः 4 जे काही एपिसोड आहेत ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे. सो याची किंवा या व्हिडिओ लेक्चर सिरीजसाठी एक स्वतंत्र प्लेलिस्ट देखील आपण यूट्यूब चॅनलवर तयार केलेलं आहे. सो तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच या चॅनलवर आलेले असाल तर ते जे काही प्लेलिस्ट आहे ते चेक करा. तुम्हाला त्या ठिकाणी या आधीचे 4 लेक्चर्स मिळेल आणि या लेक्चरची PDF पाहिजे असेल तर कर्मशिला अकॅडमी या नावाचे जे काही टेलिग्राम चॅनल आहे सो ते जॉईन करा. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके, सो त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये या PDF हे जे काही PDF या ठिकाणी आपण घेत आहोत सो त्याचे PDF त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस करता येईल. ओके, सो नक्कीच तुम्ही कर्मशिला अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. याच्यामध्ये आपण काय काय बघतो तर राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षामध्ये आतापर्यंत म्हणजे 2024पर्यंत साधारणतः 2011 ते 2024पर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये भाषाविषयक म्हणजेच काय तर इंग्लिश आणि मराठी, त्यातील पर्टिक्युलरली इंग्लिश या भाषेत अंतर्गत किंवा लँग्वेजच्या संदर्भाने जे काही व्होकॅब सेक्शन आहे आणि त्यावर विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहोत. सो जेणेकरून येणाऱ्या मुख्य परीक्षांमध्ये जर आयोगाने PYQ बेस्ड प्रश्न विचारला तर ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे जे काही लेक्चर सिरीज आहे ते आपण कंडक्ट केलेलं आहे किंवा सुरू ठेवलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण काय काय बघतो तर वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स व फ्रेजेस, त्यानंतर अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि फ्रेझल वर्ब. ओके, सो याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न एकंदरीतच वन वर्ड सबस्टिट्यूशनचे, 3 ते 4 प्रश्न इडियमचे, त्यानंतर अँटोनिमचे 3 प्रश्न, सिनोनिमचे 3 प्रश्न आणि फ्रेझल वर्बचे 1 प्रश्न. ओके, समजा फ्रेझल वर्बमध्ये कटपासून सुरू होणारे फ्रेझल वर्ब असतील किंवा यावर आयोगाने प्रश्न विचारलेला असेल तर या व्यतिरिक्त कट इन, त्यानंतर कट टू, ओके, सो कट ऑफ, या सर्वांचं मिनिंग आपण अशा पद्धतीने बघतो आहोत. ओके, सो एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपल्या याच्यामध्ये व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये किंवा व्होकॅब नॉलेजमध्ये एनरिचमेंट कशा पद्धतीने होईल सो या दृष्टिकोनातून हे लेक्चर सिरीज आपण सुरू ठेवलेलं आहे. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. बघूयात पहिला प्रश्न. पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, सो वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. एका बाजूला शब्द दिलेले आहे आणि त्याचं शब्दाचं मिनिंग दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे. सो या सेक्शनमध्ये जे काही शब्द वन वर्ड दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला एकंदरीत त्याचे मिनिंग दिलेलं आहे. ओके, सो यामध्ये कम्पेट्रियट, दुसरा आहे इमिग्रंट, तिसरा आहे इमिग्रंट आणि चौथा आहे समारिटन. ओके, सो या 4 शब्दांचं मिनिंग आपल्याला त्यासाठी योग्य जोडी लावायचं आहे. आता कम्पेट्रियट याचा अर्थ काय होतो तर कम्पेट्रियट याचा अर्थ होतो देशबांधव, मराठीमध्ये देश बांधव. ओके, किंवा एकाच देशातील सहकारी, एकाच देशातील समजा 2 नागरिक आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे 2 नागरिक हे भारताचे नागरिक आहेत आणि ते USA किंवा अमेरिकेत जाऊन भेटले तर किंवा त्या ठिकाणी ते जॉब करतात दोन्ही जण. सो ते एकमेकांशी काय संबोधन करणार आहेत किंवा त्यांच्यासाठी ते एकमेकांना काय असणार आहेत तर कम्पेट्रियट असणार आहेत. ओके, कारण ते काय आहेत तर कलिग्स आहेत बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. ओके, सो एकाच देशामध्ये राहणारे किंवा एकाच देशातील नागरिक असलेले ते व्यक्ती आहेत. ओके, आणि त्यासाठी कम्पेट्रियट हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे एकाच देशातील सहकारी. कम्पेट्रियट म्हणजे काय तर अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, दॅट मीन्स अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. सो 1 नंबरची जी काही जोडी आहे ते डी. सो 1ला डी नंबरची जोडी लागेल. सो अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये जर पर्यायात आपण बघितलं तर 1ला डी नंबरची जोडी लागणारा पर्याय जर आपण बघितलं तर 1मध्ये नाही, 2मध्ये आहे, 3मध्ये नाही, परत 4मध्ये नाही. सो फक्त एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो, दॅट इज पर्याय क्रमांक 2 आणि हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2. ओके, एका जोडीवरून देखील आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता इमिग्रंट आणि एमिग्रंट किंवा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. ओके, इमिग्रंट आणि एमिग्रंट
आणि किंवा काही वेळा एक्सपोर्ट, इम्पोर्ट. ओके, सो एक्स किंवा इम या शब्दापासून एकंदरीत रूटवर जर आपण घेतलं तर सुरुवातीला ई एम किंवा ई एक्स हा शब्द एकंदरीतच बाहेर यासाठी वापरला जातो. बाहेर एखादी गोष्ट जर एका निश्चित प्रक्रियेतून बाहेर पडत असेल किंवा निश्चित स्थानापासून बाहेर पडत असेल, सो तो शब्द तयार करण्यासाठी इम हा शब्द प्रयोग केला जातो. तर बाहेरून आत जेव्हा एखादा शब्द किंवा एखादी सिच्युएशन येत असेल, सो ते इम या शब्दापासून तयार होत असतो. ओके, सो हे रूट वर्ड देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इमिग्रंट याचा अर्थ होतो एखादा भारतीय नागरिक आहे. समजा आपल्या देशाच्या बाबतीत जर आपण घेतलं तर एखादा भारतीय नागरिक समजा USA या ठिकाणी जायचं आहे. ओके, सो USA या ठिकाणी एखादा भारतीय नागरिक गेला तर आपल्या देशात आपल्या दृष्टिकोनातून तो काय होणार आहे, तर त्याने काय केलं, ही इमिग्रंट. ओके, सो ही इज अ इमिग्रंट पर्सन, म्हणजे त्याने आपला देश सोडून गेलेला आहे. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर इमिग्रंटसाठी वन हू लिव्ज अ कंट्री टू लिव्ह अनदर, देश आपला देश सोडून जाणे, दुसऱ्या देशात राहण्यासाठी आपला देश सोडून जाणे. सो आपल्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती काय ठरणार आहे, तर इमिग्रंट ठरणार आहे. पण USAचा नागरिक आहे. सो USAचा नागरिक जेव्हा हा व्यक्ती USAमध्ये जाईल, सो USAच्या नागरिकसाठी तो काय ठरणार आहे, तर त्याने त्याच्या देशामध्ये काय केलेलं आहे, तर इमिग्रंट किंवा दुसऱ्या देशातून त्याच्या देशामध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेला आहे. दॅट इज इमिग्रंट. ओके, सो लक्षात ठेवायचं, इमिग्रंट म्हणजे बाहेरच्या व्यक्ती जो आपल्या देशामध्ये आलेला आहे, सो त्याला म्हटलं जातो इमिग्रंट. सो या ठिकाणी जर आपण हे बघितलं तर अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री. ओके, बाहेर परकीय व्यक्ती जो आपल्या देशात आलेला आहे, दॅट इज इमिग्रंट नॉट इमिग्रंट, इमिग्रंट. आणि इमिग्रंट म्हणजे वन हू लिव्ज अ कंट्री टू लिव्ह अनदर, आपला देश सोडून जाणे, कशासाठी, दुसऱ्या देशात राहण्यासाठी. सो अशा पद्धतीने इमिग्रंट आणि इमिग्रंटबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समारिटनवर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. समारिटन याचा अर्थ होतो परोपकारी व्यक्ती, जो इतरांना नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी समारिटन हा शब्द प्रयोग केला जातो. सो समारिटन दॅट मीन्स वन हू कम्स टू एड ऑफ अदर्स, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती. सो या ठिकाणी बघू शकता हा जो व्यक्ती आहे तो काय आहे, तर समारिटन आहे. समारिटन. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. यावर इडियम देखील विचारला जातो, बी अ समारिटन. सो अशा पद्धतीने इडियम देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्याचंच मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. यामध्ये अ थोरोली इग्नोरंट पर्सन एकंदरीतच मिनिंग दिलेलं आहे आणि त्या मिनिंगवरून एक वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्या वर्डचा मिनिंग एक्झॅक्टली अ थोरोली इग्नोरंट पर्सन हे असणार आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच डिपार्टमेंटल PSI 2023 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अ थोरोली इग्नोरंट पर्सन. आता अ थोरोली इग्नोरंट पर्सन याचा अर्थ जर आपण बघितलं तर थोडा स्टुपिड किंवा ज्या व्यक्तीला आपण इग्नोर करत असू, प्रत्येक तो विचित्र किंवा अवाढव्य दिसत असेल, सो अशा व्यक्तींसाठी अ थोरोली इग्नोरंट पर्सन हा शब्द प्रयोग केला जातो. आणि त्यासाठी इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज कॉल्ड इग्नॉर्मस. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे इग्नॉर्मस याचा अर्थ होतो अ थोरोली इग्नोरंट पर्सन, किंवा असा गावंढळ किंवा अत्यंत अडाणी किंवा दिसायला अत्यंत विचित्र अशा व्यक्तीसाठी इग्नॉर्मस हा शब्द प्रयोग केला जातो, किंवा स्टुपिड सारखा. सो लक्षात ठेवायचा इग्नॉरमस. ओके, सो इग्नॉरमस याचा अर्थ होतो स्टुपिड किंवा स्टुपिडिटी. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एक्सप्लेन द अबव मिनिंग. सो डिपार्टमेंटल PSI पर्याय क्रमांक 4 ओके, सो डी कुठल्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 डी. सो डी म्हणजेच काय, तर इग्नॉर्मस. सो इग्नॉर्मसवरून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अ थोरोली इग्नॉरंट पर्सन, अत्यंत अज्ञानी, अडाणी. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी लिटरेटच्या एकंदरीतच साक्षरतेविषयी न बोलता एकंदरीतच त्याचा वागण्यावरून किंवा नॉनसेन्स टाईपच्या जर एखादा व्यक्ती असेल, सो त्या व्यक्तीविषयी हा इग्नॉर्मस हा शब्द प्रयोग केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. इलिटरेट म्हणजे निरक्षर व्यक्ती, वन हू कॅन नॉट रीड ऑर राईट. इनह्युमेन म्हणजे काय, तर क्रुएल किंवा अमानुष, निर्दयी व्यक्ती, विदाऊट कम्पॅशन.
ओके. क्रुएल व्यक्तीसाठी इनह्युमन हा शब्द प्रयोग केला जातो. सो निगेटिव्ह वर्ड आहे, नकारात्मक शब्द आपल्याला दिसून येतो इनह्युमन. त्यानंतर कंट्री साईड फेलो. कंट्री साईड फेलो म्हणजेच काय तर एकंदरीतच अ पर्सन फ्रॉम अ रुरल एरियाज. ओके, लक्षात ठेवायचं ग्रामीण व्यक्तींसाठी अ कंट्री साईड फेलो हा शब्द प्रयोग केला जातो, जे या ठिकाणी दिलेला आहे. ओके, ग्रामीण भागातील व्यक्ती. ओके, कंट्री साईड फेलो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे परत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न आहे. स्टॉईक इज अ पर्सन. आता स्टॉईक, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन. जे काही फ्रेज दिलेला आहे किंवा शब्द दिलेला आहे, स्टॉईक इज अ पर्सन. सो स्टॉईक हा या अंडरलाईन शब्दासाठी कुठला फ्रेज जे या ठिकाणी दिलेला आहे तो योग्य प्रॉपर बसणार आहे किंवा अप्रोप्रिएटली बरोबर असणार आहे. कंबाईन गडब 2022 यावर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता स्टॉईक पर्सनसाठी स्टॉईक या शब्दासाठी इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, हू लव्स मॅनकाइंड, ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन, आणि चौथा पर्याय आहे रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी. रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी म्हणजेच काय तर एकटा राहणाऱ्या व्यक्ती किंवा समाजात राहणारा ज्या व्यक्तीला पसंत नाही, सो यासाठी रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी, समाजात न राहता एकटा राहणाऱ्या व्यक्तीसाठी, ज्याला सॉलिटरी यावर देखील आयोगाने एकंदरीतच मागच्या वर्षी 2024च्या ग्रुप सीमध्ये प्रश्न विचारलेला होता आणि हा प्रश्न आपण घेतलेला होता, सॉलिटरी. ओके. त्यानंतर ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन, सॅंग्विन म्हणजे जेन्युइन प्रकारचा. ओके. त्यानंतर वन हू लव्ज मॅनकाइंड हा वन वर सबस्टिट्यूशनमध्ये विचारला जातो. वन हू लव्ज मॅनकाइंड याचा अर्थ काय तर फिलॉन्थ्रॉपिस्ट. ओके, फिलॉन्थ्रॉपिस्ट हा शब्दप्रयोग वन हू लव्ज मॅनकाइंड किंवा मानव जातीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी एकंदरीत विचारला जाणारा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो फिलंथ्रॉफिस्ट. ओके, सो फिलंथ्रॉफिस्ट हा शब्दप्रयोग केला जातो किंवा फिलंथ्रॉफिक शब्दप्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. आता स्टॉईक याचा अर्थ काय तर अ पर्सन हू रिमेन्स काम अँड डज नॉट शो इमोशन्स स्पेशली इन अ पेन ऑर डिफिकल्ट सिच्युएशन. थोडक्यात असा व्यक्ती, स्टॉईक म्हणजे असा व्यक्ती ज्याला कितीही दुःख किंवा कितीही त्रास होत असेल तरी तो त्याचा चेहऱ्यावर दिसून येत नाही, किंवा दुःख, वेदना किंवा अत्यंत अशांत परिस्थितीतही तो शांत राहून किंवा भावनारहित राहणाऱ्या व्यक्तीसाठी हा स्टॉईक हा शब्दप्रयोग केला जातो. लक्षात ठेवायचा आहे. स्टॉईक म्हणजे काय तर इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, त्याला दुःखामध्ये किंवा अडचणीच्या प्रसंगी त्याला दुःखही होत नाही किंवा आनंद प्रसंगी त्याला आनंदही किंवा एक प्लेजरची सिच्युएशन आहे ते होत नाही. ओके, तो कसा असतो तर तटस्थ असतो. ओके, सो तटस्थ व्यक्तीसाठी स्टॉईक हा शब्दप्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं, स्टॉईक म्हणजे काय तर तटस्थ व्यक्ती ज्याला ज्यावर कुठल्याही सिच्युएशनचा प्रभाव पडत नसतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. बाकी इतर इम्पेसिव्ह देखील विचारला जातो. शोईंग नो इमोशन हे देखील इमोशनच्या बाबतीत आहे, भावनारहित किंवा निर्विकार. सँगफ्रॉइड हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, सँगफ्रॉइड. आता सँगफ्रॉइड याचा अर्थ होतो कामनेस अंडर प्रेशर. ओके, कामनेस अंडर प्रेशर. whenever situation goes worse and worse, a person who calm and peace in that particular person, that is called sanguine person. ओके, किंवा सँगफ्रॉइड पर्सन. फॉर एक्झाम्पल MS धोनी. ओके, आपण ठीक आहे आपले पूर्व क्रिकेटर राहिलेले MS धोनी यांच्या बाबतीत हे बोलू शकतो की ते कसे होते तर सँगफ्रॉइड होते. सँगफ्रॉइड म्हणजे काय तर कुठल्याही प्रेशरमध्ये मॅचमध्ये जर टेन्स सिच्युएशन असेल, सो अशा टेन्स सिच्युएशनमधील देखील ते कसे राहायचे तर काम राहायचे. सो त्यालाच या ठिकाणी सँगफ्रॉइड हा शब्द प्रयोग केला जातो. सो इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं सँगफ्रॉइड. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे परत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा चौथा प्रश्न आहे आणि कंबाईन ग्रुप सी 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. वन हू पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. काय विचारलेलं आहे तर वन हू पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज म्हणजे अशा व्यक्ती जो स्वतःला असा व्यक्ती दाखवतो जो तो ॲक्च्युअलीमध्ये आहे का तर नाही, म्हणजे शो ऑफ करण्याचा प्रकार
सो त्यासाठी कुठला शब्दप्रयोग वापरला जातो असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेला आहे हायब्रो, त्यानंतर दुसरा आहे हंबग, तिसरा आहे स्मार्ट आणि चौथा आहे हुडू. ओके, आता या ठिकाणी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे सो एकंदरीतच दांभिक किंवा खोटेपणा दाखवणाऱ्या व्यक्तीसाठी तो आतून दुसरा व्यक्ती आहे मात्र बाहेर तो जे प्रिटेंड करतो, जे जगासमोर शो करतो ते वेगळेच जे काही चित्र आहे ते स्पष्ट शो करतो, अशा स्वरूपाचा व्यक्तीसाठी काय म्हटलं जातो. सो लक्षात ठेवायचं आहे, अ पर्सन हू प्रिटेंड टू बी बेटर, वायझर ऑर मोर इम्पॉर्टंट दॅन ही रिअली इज. म्हणजेच काय तर ढोंगी व्यक्ती, थोडक्यात खोटेपणा करणाऱ्या व्यक्तीसाठी काय शब्द वापरला जातो, हंबग. ओके, आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे. हंबग म्हणजे काय तर अ पर्सन हू प्रिटेंड्स म्हणजे दिखावा करणे. काय दिखावा करतो तर टू बी बेटर किंवा वायझर किंवा मोर इम्पॉर्टंट, तो हुशार आहे, तो चांगला आहे, तो काय महत्त्वाचा आहे, अशा पद्धतीने तो लोकांसमोर जगासमोर दिखावा करतो. पण तो ॲक्च्युलीमध्ये आहे का तर नाही, ही इज रिअली. पण तो जो वास्तवात आहे तो दिखावा न करता इतर काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने तो स्वतःला शो करतो. सो या व्यक्तीसाठी किंवा या एकंदरीतच जे काही कॅरेक्टर आहे सो त्यासाठी काय वापरलं जातं तर हंबग. ओके, हंबग. आणि हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हंबग. हायब्रो याचा अर्थ होतो हायली इंटेलेक्च्युअल किंवा स्कॉलरली, उच्च बौद्धिक किंवा विद्वान व्यक्तीसाठी हायब्रो हा शब्द प्रयोग केला जातो किंवा एक सिनोनिम्स म्हणून हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हायब्रो. नंतर स्मार्टमध्ये इंटेलिजंट किंवा क्लेवर, हुशार व्यक्तींसाठी. हुडू लक्षात ठेवायचं बॅड लक किंवा एविल इन्फ्लुअन्स. बॅड लक म्हणजे एकंदरीत एखादा काम त्याने स्वीकारलेलं आहे किंवा एखादी गोष्ट त्याला साध्य करायचं असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण झालेला असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो तर इट्स युअर बॅड लक. आणि त्यासाठी हुडू हा शब्दप्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचा आहे, हुडू देखील बॅड लक किंवा एविल इन्फ्लुअन्स. ओके, सो हे नको व्हायला पाहिजे होतं, अशा अर्थाने हुडू या शब्दाचा प्रयोग केला जातो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इडियम व फ्रेजेसवर आधारित. व्हॉट डज द फ्रेज हॅव अ मंकी ऑन युअर बॅक टिपिकली रेफर टू. डिपार्टमेंटल एक्साईज सब इन्स्पेक्टर 2025 म्हणजे मागच्याच वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, मागच्याच एक्झाममध्ये, डिपार्टमेंटल एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये. आता इडियम काय दिलेलं आहे तर हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. सो तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. सो इमेजचं व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करा. एखादा माकड जर आपल्या बॅकवर किंवा आपल्या पाठीवर बसला तर आपल्याला कसं वाटेल, सो आपल्यावर ओझं वाटेल ना, किंवा काहीतरी दबावाखाली आपण आहोत असा एकंदरीत आपल्याला भास होईल. सो त्याच अर्थाने हॅव मंकी ऑन युअर बॅक यासाठी इडियम किंवा हा इडियम तयार करण्यात आलेला आहे. हॅविंग अ पेट मंकी इडियमचा कुठलाही इडियम हा शब्दशः अर्थ गर्भित नसतो किंवा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, त्याच्यामुळे हॅविंग अ पेट मंकी असं होणार नाही. अ फन ॲडव्हेंचर हे देखील अयोग्य आहे. गोईंग टू द झू याचा देखील काही संबंध नाही. सो पर्याय क्रमांक 4 कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन हे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. ओके, पर्याय क्रमांक 4. सो मंकी ऑन युअर बॅक ह्याचा अर्थ होतो अ पर्सिस्टंट प्रॉब्लेम, वॉरी किंवा बर्डन. ओके, एखादी अशी समस्या किंवा चिंता किंवा तणाव जे डिफिकल्ट आहे, ज्याच्यापासून सुटका होणे आपल्यासाठी खूप कठीण आहे. सो अशी गोष्ट दॅट इज कॉल्ड मंकी ऑन युअर बॅक. ओके, सतत डोक्यावर असलेली समस्या, डोक्यावरील ताण किंवा ओझे. आता याच प्रकारचे इतरही इडियम्स आहेत ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते देखील आपण बघूयात. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ओके, सो यावर देखील मागच्याच वर्षी आय थिंक ग्रुप सीच्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. आता बिटवीन डेव्हिल अँड डीप सी म्हणजे काय तर इकडे आड तिकडे विहीर. आपल्या मराठीतील जी म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे काय तर दोन्ही बाजूने काय संकटात सापडणे. सो यासाठी इंग्रजीमध्ये बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी हा
किंवा हे जे काही इडियम आहे ते वापरला जातो. सो कॉट बिटवीन टू डेंजर, दोन संकटांमध्ये अडकलेला व्यक्ती. ओके. त्यानंतर अ थोन इन अ फ्लेस किंवा साईड. आता अ थोन, थोन म्हणजे काय तर काटा. ओके. सो इन अ फ्लेस, कॉन्स्टंट अनोयन्स, सतत टोचणारी गोष्ट किंवा सतत टोचणारी अडचण किंवा कायमचा त्रास, यासाठी अ थोन इन द फ्लेस किंवा इन द साईड अशा स्वरूपाचा प्रश्न किंवा इडियम या ठिकाणी दिलेला आहे. ओके. आपण एखाद्या ठिकाणी कार्य करत असू आणि त्या ठिकाणी काटे मोठ्या प्रमाणामध्ये असतील तर ते आपलं कार्य व्यवस्थित होणार आहे का, तर नाही. सो तेच या ठिकाणी चिंतेच्या विषयी किंवा एन्झायटी असेल किंवा वारी असेल, सो त्या बाबतीत अ थोर्न इन द प्लेस हा इडियम त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवायचा, अ कॉन्स्टंट अनोयन्स, सतत टोचणारी किंवा एखादा एन्झायटी, एखादी गोष्ट जे आपल्या डोक्यावर सतत त्रास देत असेल, सो त्यासाठी हा इडियम वापरला जाऊ शकतो. त्यानंतर ॲट वन्स विथ्स एंड हा देखील इडियम आहे. ॲट वन्स विथ्स एंड याचा अर्थ होतो कम्प्लिटली वॉरिड और कन्फ्यूज, पूर्णपणे हतबल किंवा मार्ग न सापडणे किंवा गोंधळात असलेल्या व्यक्तीसाठी, विशेषतः गोंधळात असलेल्या व्यक्तीसाठी ॲट वन्स विथ एंड हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचा आहे, गोंधळात असलेला. ओके. सो ॲट वन्स विथ एंड. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, परत इडियम व फ्रेजेसवर आधारित प्रश्न आपल्याला दिसून येतो आणि कंबाईन ग्रुप सी 2022मध्ये हा प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला थेट इडियम जे विचारलेला आहे त्याचा विचार केला तर मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ या फ्रेजेसचा अर्थ काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सो लांबलचक या ठिकाणी 2 सेंटेन्समध्ये हे वाक्य दिलेलं आहे. जर हे सर्वच सेंटेन्स किंवा हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते वाचत बसलो तर एकंदरीतच आपला परीक्षेमध्ये टाईम जास्त कंझ्युम होऊ शकतो. ओके. आणि आपण पूर्ण पेपर अटेम्प्ट आपल्याकडनं जे काही पूर्ण पेपर अटेम्प्ट करायला जो काही वेळ आपल्याला लागतो आहे, सो त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण स्ट्रगल करू शकतो पूर्ण पेपर अटेम्प्ट करण्यासाठी. सो असे जे काही सेंटेन्स असतात, सो डायरेक्ट आपल्याला काय विचारले आहे किंवा एकंदरीतच प्रश्नावर लक्ष देऊन आपल्याला गर्भित त्या ठिकाणी जो नेमकं काय विचारलेलं आहे तेवढंच ग्रॅप करणे हे इन द एक्झाम हॉल त्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. ओके. एनिवेज आपण या ठिकाणी जे दिलेलं आहे मेक अ क्लीन बेस्ट ऑफ, सो त्याचं मिनिंग काय आहे ते समजून घेऊया. तत्पूर्वी आपण या ठिकाणी विश्लेषण बघतो, तर आपण हे स्टेटमेंट देखील वाचूयात. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट सी फायनली डिसाईड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट. ओके. या ठिकाणी हे इडियम दिलेलं आहे, अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल ऑर कन्फेस एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. ओके. सो आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट म्हणजे काय तर पश्चाताप होणे. सो पश्चाताप खूप वर्षानंतर एकंदरीतच शेवटी तिने काय केलं तर मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट, एखाद्या स्कॅन्डलमध्ये किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट होता ह्या गोष्टी कॉन्फेस करण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी ती तयार झाली आणि ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या होत्या तर ती स्वीकारायला कोणासमोर, ऑथॉरिटीज समोर स्वीकारायला तयार झालेली आहे. सो मेक अ क्लीन ब्रेस्टसाठी योग्य अर्थाचं जे काही सेंटेन्स आहे किंवा वाक्य कुठलं आहे ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, टू क्लीन समथिंग थोरोली. दुसरा आहे टू रिव्हेल और कॉन्फेस समथिंग. तिसरा आहे टू मेक अ हार्टफेल अपॉलॉजी. आणि चौथा आहे टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन. ओके. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण एक इडियम बघितलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, फेस द म्युझिक. फेस द म्युझिक याचा अर्थ काय होतो तर आपण एखादी गोष्ट केलेलं आहे जे चुकीचं आहे तर त्याचा परिणाम आपल्याला भविष्यात काय होणार आहे तर ते आपल्याला नक्कीच त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. सो त्यासाठी टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन, सो यासाठी फेस द म्युझिक हे जे काही इडियम आहे ते वापरला जातो. सो 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी असणार नाही. टू मेक हार्टफेल अपॉलॉजी. टू मेक हार्टफेल अपॉलॉजी म्हणजे काय तर माफी मागणे. ओके. सो शब्दशः अर्थ आहे, या ठिकाणी इडियमचा काही संबंध नाही. टू रिव्हील ऑर कॉन्फेस समथिंग. आता टू रिव्हील ऑर कॉन्फेस समथिंग हे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. टू रिव्हील म्हणजे काय तर एखादी गोष्ट उघड करणे किंवा एखादी गोष्ट जी चुकीची घडलेली आहे भूतकाळामध्ये
चुकीच्या घडलेल्या घटनेसाठी क्षमा मागणे किंवा ते स्वीकारणे, सो याला काय म्हटलं जातं तर मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. थोडक्यात मराठीमध्ये जर याचा अर्थ विचारात घेतलं तर मन मोकळे करून सांगणे, एखादी गुपित गोष्ट मन मोकळेपणाने सांगणे. सो दॅट इज कॉल्ड इन इंग्लिश मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. ओके. सो पर्याय क्रमांक 2 याच्या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे टू रिव्हील ऑर कॉन्फेस समथिंग. टू क्लीन समथिंग थॉरली हे असणार नाही. सो पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी जे मिनिंग दिलेलं आहे टू कॉन्फेस फुली ऑर टेल द होल ट्रूथ. ओके. पूर्ण कबुली देणे किंवा मन मोकळे करून सत्य सांगणे. यासारखाच किंवा यावरच आधारित आणखी काही इडियम्स आहेत ते देखील लक्षात ठेवायचं. ओन अप टू समथिंग, एखादी गोष्ट स्वीकारणे किंवा कबुली देणे. ॲडमिट ऑर कॉन्फेस हे देखील इडियम आहे, लक्षात ठेवायचं आहे. कम क्लीन म्हणजे कॉन्फेस ऑनेस्टली. समवन डीड evil thing in his past and he came clean for the particularly what did happen in his past. So that is called कन्फेशन. ओके. सो कन्फेशन म्हणजे काय तर कबुली देणे किंवा प्रामाणिकपणे कबूल करणे. सो कम क्लीन. ओके. कॉन्फेस ऑनेस्टली, प्रामाणिकपणे कबुली देणे. त्यानंतर बेअर वन्स हार्ट किंवा सोल. ओके. बेअर्स वन्स हार्ट, कधी कधी वन सोल्स दिलेलं असते. सो लक्षात ठेवायचं रिव्हील वन्स डीपेस्ट फिलिंग, मन मोकळे करून सांगणे. ओके. एखादी डीप फिलिंग असेल, भावना जी मनामध्ये दबलेली असेल, सो ते एखाद्या व्यक्तीसमोर उघडे करणे किंवा सांगणे एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसमोर. सो दॅट इज कॉल, सो त्यासाठी इडियम आहे बेअर वन्स हार्ट्स किंवा बेअर वन्स शोल. ओके. सो पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचा आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट, दॅट मीन्स टू रिव्हील ऑर कॉन्फेस समथिंग. त्यानंतरचा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2023 विचारण्यात आलेला आहे आणि इडियम विचारलेला आहे, मात्र एका वेगळ्या पॅटर्नवर हे जे प्रश्न आहे ते विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. ही डिसाइडेड टू डॅश डॅश द डॅश डॅश. ओके. डॅश डॅशच आपल्याला दिसून येतो आहे. सो या ठिकाणी कुठला शब्द योग्य किंवा अप्रोप्रिएट बसणार आहे. ही डिसाइडेड टू सिंक, या ठिकाणी जर आपण सिंक घेतलं, सिंक द हॅचेट. त्यानंतर ही डिसाइडेड बरी द सॉर्ड, ही डिसाइडेड डिग द हॅचेट आणि शेवटचा पर्याय ही डिसाइडेड बरी द हॅचेट. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे एक इंग्लिशमध्ये एक इडियम आहे बरी द हॅचेट. ओके. बरी द हॅचेट. आता बरी द हॅचेट याचा अर्थ होतो जे काही वादविवाद असतील, सो किंवा भांडण असेल एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये जर भांडण असेल आणि दोन्ही व्यक्ती ते भांडण मिटवण्यासाठी तयार झालेले असतील, सो दॅट इज कॉल्ड बरी द हॅचेट. हॅचेट याचा अर्थ होतो कुऱ्हाड. ओके. सो कुऱ्हाड म्हणजे काय तर कुऱ्हाड हा एक निगेटिव्ह प्रतीक आहे किंवा भांडणासाठीचे प्रतीक आहे. सो त्याला बरी करणे म्हणजे काय तर मातीखाली गाडून देणे, म्हणजे काय तर जे काही भांडण किंवा वादविवाद असेल किंवा वैर असेल ते संपवणे, थोडक्यात सलोखा आणणे किंवा सलोखा करणे. सो त्यासाठी बरी द हॅचेट हा शब्दप्रयोग केला जातो. सो इंग्लिशमध्ये जर मिनिंग बघितलं तर टू एंड अ कॉरल म्हणजे भांडण अँड मेक अ पीस. ओके. सो एंड अ कॉरल अँड मेक अ पीस, भांडण मिटवणे, वैर संपवणे, सलोखा स्थापन करणे किंवा शांतता स्थापन करणे. फॉर एक्झाम्पल आफ्टर इयर्स ऑफ रायव्हलरी दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट. ओके. फार प्रदीर्घ एकंदरीतच रायव्हलरी म्हणजे काय तर प्रतिद्वंद्वी किंवा एकंदरीत युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकमेकांच्या विरोधात. ओके. रायव्हलरी म्हणजे एकमेकांच्या विरोधात खूप काळात किंवा खूप वर्षापासून आता त्यांनी काय केलेलं आहे. सो दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे. सो बरी द हॅचेट असणारा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येतो बरी हॅचेट. ओके. सो ही डिसाइडेड टू बरी द हॅचेट. ओके. सो यासारखाच इतरही इडियम ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो प्ले फास्ट अँड लूज मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. ॲक्ट डिसऑनेस्टली किंवा इनकन्सिस्टंटली. ओके. सो प्ले फास्ट अँड लूज म्हणजे काय तर ॲक्ट डिसऑनेस्टली अँड किंवा इनकन्सिस्टंटली म्हणजे एक बोलून दुसरेच करणे किंवा भरवशाचे कारभार. ओके. एखादी व्यक्ती जेव्हा एक अकॉर्डिंग टू
जी काही सिच्युएशन आहे त्यानुसार वागत नसेल, सांगत वेगळी गोष्ट असेल आणि तू वागत वेगळ्या पद्धतीने असेल, सो त्यासाठी प्लेज फास्ट अँड रूल हा इडियम वापरला जातो. पुट ऑन एअर्स हे देखील लक्षात ठेवायचं. बिहेव ऑरोगंटली. पुट ऑन एअर्स दिखावपणा करणे, माज दाखवणे, विशेषतः जे काही पॉलिटिक्समध्ये जास्त जे माजलेले नेते असतात सो ते दाखवत असतात. पुट ऑन हेअर्स. ओके, सो त्यासाठी देखील आपण हे जे काही इडियम आहे ते वापरू शकतो. बिहेव ऑरोगंटली किंवा एखाद्या व्यक्तीसाठी बिहेव ऑरोगंटली. ओके. टर्न अ ब्लाइंड आय याचा अर्थ होतो इग्नोर डेलिबरेटली, एखादी गोष्ट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. वेन समवन्स गिव द ऑर्डर किंवा द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया गिव्ज द ऑर्डर टू द ऑफिसर बट ही टर्न अ ब्लाइंड आय, म्हणजेच काय तर त्याने जाणीवपूर्वक काय केलेलं आहे तर दुर्लक्ष केलेलं आहे. सो अशा या अर्थाने आपण या म्हणीचा किंवा इडियमचा वापर करू शकतो. टर्न अ ब्लाइंड आय. त्यानंतर बीट अबाउट बुश हे देखील आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, मुद्द्याला न लागता किंवा जे काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर त्याची चर्चा न करता, ती गोष्ट न करता वायफळ गोष्टीत गुंतणे किंवा वायफळ बाबतीत आपली क्षमता किंवा आपला जो वेळ आहे तो लावणे. अवॉइड द मेन पॉईंट. पर्याय क्रमांक 4 बरी द हॅसेट. त्यानंतरचा आणखी एक इडियमवरचा प्रश्न आहे. फॉर ऑल हिज प्रिडिकामेंट्स हिज फ्रेंड प्रॉमिस हिम हेल्प अँड इट वॉज शुअरली अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. एक मिनटं. सो या ठिकाणी अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड या शब्दाचा एकंदरीतच किंवा या इडियमचा अर्थ काय आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. कंबाईन ग्रुप सी 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. फॉर ऑल हिज प्रेडिकामेंट्स. आता प्रेडिकामेंट्स याचा अर्थ होतो अनप्लिजंट सिच्युएशन किंवा अनप्लिजंट म्हणजे काय तर समस्यात्मक किंवा गंभीर समस्या जी योग्य नाही अशी सिच्युएशनमध्ये त्याच्या मित्राने त्याला प्रॉमिस केले. कशासाठी तर मदत करण्यासाठी प्रॉमिस केले. आणि त्यामुळे काय झालं तर इट वॉज शुअरली, त्यामुळे काय झालं तर अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड, एका गंभीर परिस्थितीमध्ये किंवा अत्यंत प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमधून काढण्यासाठी त्याच्या मित्राने काय केले, मदतीचा हात पुढे केला. सो ते त्या व्यक्तीसाठी काय ठरलेलं आहे तर अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड. ओके, सो याचं मिनिंग आपल्याला दिलेलं आहे. अ प्रॉफिटेबल ॲग्रीमेंट होतो का. त्यानंतर दुसरा पर्याय आहे द लास्ट अपॉर्च्युनिटी, तिसरा आहे प्लेन डीलिंग आणि चौथा आहे रे ऑफ होप. ओके, रे ऑफ होप. सो लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी योग्य पर्याय काय असणार आहे तर रे ऑफ होप. आता हे देखील एक इडियम आहे. रे ऑफ होप याचा अर्थ होतो अ स्मॉल बट पॉझिटिव्ह साईन किंवा आशेचा किरण. ओके, आशेचा किरण. एखादी गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने घडत असेल आणि जर समजा आपल्याला त्यातून काहीतरी दिसत असेल की चुकीचं जरी घडत असले मात्र त्यामधून काय तर पॉझिटिव्ह साईन दिसत आहे, भविष्यात त्याचा चांगल्यासाठी त्याचा वापर होणार आहे किंवा त्यामुळे त्यापासून आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे अशी जेव्हा सिच्युएशन असते सो त्यासाठी अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड किंवा हेच इडियम आणखी एका वेगळ्या पद्धतीने एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग अशा पद्धतीने देखील वापरला जातो. सो एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. ओके, किंवा त्यालाच रे ऑफ होप हे देखील इडियम त्यासाठी वापरला जातो आहे. ओके, आता अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड याचा अर्थ होतो अ होपफुल किंवा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट इन अ डिफिकल्ट किंवा बॅड सिच्युएशन. एखाद्या वाईट परिस्थितीतही काहीतरी चांगले घडण्याची शक्यता जेव्हा आपल्याला दिसून येते, चिन्हे दिसून येतात. सो अशा वेळेस अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड किंवा एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग हा देखील इडियम या इडियमसाठी समानार्थी असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग याचा अर्थ देखील होतो प्रत्येक वाईट परिस्थितीत काहीतरी चांगलं नक्कीच असतं. ओके, प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये काहीतरी नक्कीच चांगलं होईल अशी जी काही आशा असते, होप असतो. सो त्यालाच या ठिकाणी एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हटलेलं आहे. हे देखील इडियम आहे. त्यानंतर
लाईट ॲट द एंड ऑफ टनल याचा अर्थ काय, तर लाईट ॲट द एंड ऑफ टनल अ साईन दॅट इज डिफिकल्ट पिरियड विल सून एंड, म्हणजे एखादी समस्या लवकरच थांबणार असेल किंवा पूर्ण होणार असेल. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या MPSCच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला दिसत असेल की सपोज पहिल्या ॲन्सर कीने स्कोर समजा कमी असेल आणि दुसऱ्या ॲन्सर कीने जर स्कोर एखादा किंवा 2-3 प्रश्न आपले बरोबर येत असतील दुसऱ्या ॲन्सर की आल्याच्यानंतर, आणि अशा वेळेस जर समजा जागा देखील वाढल्याचं नोटिफिकेशन येत असेल आयोगाकडून, तर आपल्याला काय वाटतं, तर त्यावेळेस अशी सिच्युएशन असते. सो लाईक अ सिल्वर लायनिंग इन द डार्क क्लाउड किंवा लाईट ॲट द एंड ऑफ द टनल. ओके, सो शेवटी काय दिसून येतं, तर एक आशेचा किरण दिसून येतो, रे ऑफ होप आपल्याला दिसून येतो की आपला कदाचित होऊ शकतो, पुढे निघू शकतो. सो दॅट इज कॉल्ड रे ऑफ होप किंवा अ सिल्वर लायनिंग इन द डार्क क्लाउड. सो हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा त्यालाच ब्लेसिंग इन डिस्गाईज देखील म्हटलं जातं. ब्लेसिंग इन डिस्गाईज याचा अर्थ होतो एखादं वाईट होत आहे आणि ते आपल्यासाठी भविष्यात जाऊन ते आपल्यासाठी योग्य फ्रुटफुल ठरत असेल, सो त्यासाठी हे इडियम ब्लेसिंग इन डिस्गाईज हा इडियम वापरला जातो. सो दिसायला वाईट पण शेवटी फायदेशीर ठरणारी गोष्ट. ओके, समथिंग गुड दॅट फर्स्ट अपियर्ड बॅड. ओके, समथिंग गुड दॅट फर्स्ट पहिल्यांदा ती कशी वाटते, चुकीची वाटते, पण ते भविष्यात काय होतं, तर ते आपल्यासाठी योग्य ठरतो आहे. सो असे जे काही इडियम्स सारख्या अर्थाने होते ते आपण या ठिकाणी सर्व बघितलेलं आहे. यावर देखील प्रश्न भविष्यात विचारले जाऊ शकतो. ओके, त्यानंतरचा सिनोनिम्सवर आधारित प्रश्न बघूयात. 3 एक प्रश्न आपण सिनोनिम्सवर घेतलेला आहे. डिपार्टमेंटल PSI 2022 विचारण्यात आलेला प्रश्न, द वर्ड सँग्विन. ओके, सो सँग्विन जे वर्ड आहे, सो त्याला सिनोनिमस असणारा शब्द पर्यायातील कुठला सिनोनिमस शब्द आपल्याला दिसून येतो, सिरियस, सॅडिस्टिक, ऑप्टिमिस्टिक किंवा जेन्युइन. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे सँग्विन, सँग्विनचा अर्थ होतो आशावादी, चिअरफुल किंवा होपफुल. ओके, लक्षात ठेवायचं, सँग्विन याचा अर्थ होतो होपफुल, होप किंवा एक आशेचा किरण, रे ऑफ होप. ओके, पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह साईन. सो सँग्विन हा याचा अर्थ होतो. सो या ठिकाणी जर आपण बघितलं किंवा ऑप्टिमिस्टिक. ओके, ऑप्टिमिस्टिक किंवा आशावादी हे देखील त्याला सिनोनिमस समानार्थी असणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर सिरियस आणि सँग्विन हे एकमेकास अपोजिट होऊ शकतो, मात्र समानार्थी असणार आहेत का, नाही. सँग्विन म्हणजेच सँग्विनचा अर्थ होपफुल, आशावादी, सो सॅडिस्टिक असणार नाही. ऑप्टिमिस्ट असणार आहे का, तर नक्कीच ऑप्टिमिस्ट असू शकतो. जेन्युइन म्हणजे काय, तर जे आहे ते सारखं किंवा जे खरं आहे ते, मग ते चुकीचं असो किंवा त्याच्यामध्ये आशावादी किंवा नकारात्मकवादी किंवा अनाशावादी याचा काही संबंध नाही, तर ते काय शून्य आहे. ओके, शून्य म्हणजे काय, तर तटस्थ किंवा स्टॉईक. ओके, सो थोडक्यात स्टॉईकसारखा, ज्याच्यावर कुठल्याही परिस्थितीचा प्रभाव पडत नाही. जेन्युइन जो खरा आहे तो, आयदर मग ते चुकीचं असेल तर चुकीचं किंवा जे चांगलं असेल ते चांगलं. ओके, सो या पद्धतीने. सो सँग्विन याचा अर्थ होतो ऑप्टिमिस्टिक, म्हणजेच काय, तर आशावादी. सो लक्षात ठेवायचं आहे, आशावादी म्हणजेच ऑप्टिमिस्टिक. आणि इथे पर्याय जर आपण बघितलं तर फक्त सी. सो पर्याय क्रमांक 2 फक्त सी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो सॅडिस्टिक, टेकिंग प्लेजर इन सॅडिस्टिक याचा अर्थ होतो टेकिंग प्लेजर इन अदर्स पेन. निर्दयी व्यक्ती, एखाद्या दुसऱ्याच्या दुःखातून आपला स्वार्थ करून घेणाऱ्या व्यक्तीसाठी सॅडिस्टिक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो सॅडिस्टिक म्हणजे स्वार्थी व्यक्ती किंवा निर्दयी व्यक्ती. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक, होपफुल ऑर पॉझिटिव्ह. जेन्युइन, रिअल किंवा ऑथेंटिक, जो खरा किंवा अस्सल आहे तो. सो लक्षात ठेवायचं आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 सी ओनली, दॅट इज सँग्विन. सँग्विन म्हणजे चिअरफुल, होपफुल, कॉन्फिडंट अबाउट द फ्युचर, आशावादी किंवा उत्साही स्वभावाचा. त्यानंतर आणखी एक सिनोनिम्सवर प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर द एक्सप्रेशन. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 विचारण्यात आलेला प्रश्न, लाईक अँड अंकल. आता जरा विचार करा, लाईक अँड अंकल म्हणजे काकांसारखा. आपले काका कसे असतात, तर तुमचे जर काका वगैरे असतील तर आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्यावर आपल्या काकांचा जास्त प्रेम असतो किंवा
आपल्याला फिरायला नेणे किंवा लहान असताना आपल्याला चॉकलेट वगैरे घेऊन आणणे किंवा मामा असेल तर मामा देखील करत असतात. सो काय तर लाईक अँड अंकल. सो लाईक अँड अंकल म्हणजेच काय तर थोडक्यात फ्रेंडली नेचरचा, काइंड नेचरचा, ओके, किंवा प्रोटेक्टिव्ह नेचरचा. सो यासाठी म्हणून जे काही वर्ड आहे किंवा फ्रेज दिलेला आहे लाईक अँड अंकल. सो त्यासाठी सिनोनिम्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वेंट्रिक्युलर, ऑरिक्युलर, ॲव्हेंक्युलर. ओके, आता वेंट्रिक्युलर, ऑरिक्युलर याचा काही संबंध नाही. मात्र ॲव्हेंक्युलर हे जे काही शब्द आहेत, सो ॲव्हेंक्युलर याचा अर्थ होतो मेक लाईक्स अँड अंकल, सॉरी मीन्स लाईक अँड अंकल. ओके, ॲव्हेंक्युलर याचा अर्थ होतो मीन्स लाईक अँड अंकल, म्हणजेच काय तर काकांसारखा. स्पेशली काइंड म्हणजे चांगल्या स्वभावाचा, काइंड आहे, प्रेमळ स्वभावाचा, फ्रेंडली. ओके, फ्रेंडली, प्रोटेक्टिव्ह, संरक्षणात्मक. सो काकांसारखा प्रेमाने वागणाऱ्या व्यक्तींसाठी आपण काय म्हणत असतो तर ॲव्हेंक्युलर हा शब्द प्रयोग केला जातो. आणि लाईक अँड अंकल हे जे काही फ्रेज आहे ते वापरले जातो. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर ओनली सी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर वेंट्रिक्युलर म्हणजे काय तर जे हृदयाच्या निलयाशी संबंधित असतो, म्हणजे थोडक्यात रिलेटेड टू वेंट्रिकल्स ऑफ हार्ट. ओके, हार्टच्या वेंट्रिकल्सशी संबंधित. आणि ऑरिक्युलर हे बेसिकली कानाच्या किंवा आपल्या ऑट्रियमच्या बाबतीत देखील हार्टमध्ये, सो आपल्या शारीरिक अवयवाशी संबंधित असणारे हे 2 शब्द आहेत. ऑन द अदर हँड ॲव्हेंक्युलर दॅट मीन्स स्पेशली काइंड, फ्रेंडली किंवा प्रोटेक्टिव्ह. ओके, व्हेरी जेनरस. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 आणि याच्यावर हा प्रश्न देखील सिनोनिम्सवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. द वर्ड्स क्लोजेस्ट इन मिनिंग टू अब्स्कॉन्ड. सो अब्स्कॉन्ड या शब्दाशी क्लोज असणारा मिनिंग किंवा जवळचा शब्द कुठला आहे पर्यायातील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रिट्रीट, डिकॅम्प किंवा अब्झॉल्व. आता सर्वात आधी आपल्याला अब्स्कॉन्ड याचा अर्थ काय होतो ते माहिती असायला हवी. अब्स्कॉन्ड याचा अर्थ होतो टू रन अवे. ओके, सो टू रन अवे म्हणजे काय तर पडून जाणे. ओके, त्याला मराठीमध्ये एक म्हण आहे धूम ठोकणे. ओके, सो धूम ठोकणे किंवा पडून जाणे हे जे काही फ्रेज आहे, सो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात अब्स्कॉन्डिंग. ओके, अब्स्कॉन्ड. सो अब्स्कॉन्ड म्हणजे काय तर पडून जाणे किंवा गुपचूप निघून जाणे, पळ काढणे. याला सिमिलर जर आपण वर्ड बघितलं तर रिट्रीट, डिकॅम्प, अब्झॉल्व. सो अब्झॉल्वचा अर्थ तुम्हाला माहीत असेल. अब्झॉल्व याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला जो आधी त्याला गुन्हेगार म्हणून किंवा एखाद्या गुन्ह्याबाबतीत तो आरोपी होता, मात्र न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले. सो त्याला दोषमुक्त करणे म्हणजे काय तर अब्झॉल्व. ही इज अब्झॉल्विंग फ्रॉम पर्टिक्युलर क्राईम बाय द हायकोर्ट ऑफ महाराष्ट्र किंवा हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट वगैरे. सो अब्झॉल्व याचा अर्थ होतो दोषमुक्त करणे. टू फ्री समवन फ्रॉम ब्लेम ऑर गिल्ट, दोषमुक्त करणे अब्झॉल्व. सो सी असणार नाही कारण आपल्याला अब्स्कॉन्डिंगचा सिमिलर मिनिंग सिनोनिम्स विचारलेला आहे. सो सी असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आणि 3 आपण एलिमिनेट केल्याच्या नंतर आपल्याकडे फक्त पर्याय क्रमांक 1 आणि 2 आहे. रिट्रीट याचा अर्थ होतो रिट्रीट म्हणजे टू मूव्ह बॅक किंवा विड्रॉ. एखाद्या बाबतीत माघार घेणे, विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती माघार घेते किंवा पडून जाते, सो त्यावेळेस रिट्रीट हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचा आहे रिट्रीट माघार घेणे. डिकॅम्प हा देखील डिकॅम्प या अब्स्कॉन्डसाठी अगदी अप्रोप्रिएट एकंदरीतच सिनोनिम्स असणार आहे. सो डिकॅम्प याचा अर्थ होतो टू लिव्ह सडनली किंवा स्पेशली सिक्रेटली. ओके, सो लिव्ह सडनली किंवा टू रन अवे सिक्रेटली, अचानक पडून जाणे. सो डिकॅम्प देखील अब्स्कॉन्डिंगसाठी किंवा अब्स्कॉन्ड या शब्दासाठी क्लोजेस्ट टू नियर मिनिंग असणार आहे. सो ए आणि बी, आणि फक्त जे या ठिकाणी फक्त बी ओनली दिलेलं असतं तर ते फक्त बी ओनली या ठिकाणी अप्रोप्रिएट राहिलेलं असतं. मात्र या ठिकाणी ए आणि बी दोन्ही पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. सो अब्स्कॉन्ड आपण आताच बघितलं, पळ काढणे किंवा गुपचूप निघून जाणे. ओके, त्यानंतरचा परत एक सिनोनिम्सवर विचारलेला प्रश्न, सॉरी सिनोनिम्सवर नाही तर अँटोनिम्सवर विचारलेला आहे. अँटोनिम्स. चूज द वर्ड हॅविंग मिनिंग
ऑपोजिट ऑफ इमॅक्युलेट. ओके, आता इमॅक्युलेट या शब्दासाठी शब्दासाठी एकंदरीत आपल्याला विरुद्ध अर्थाची विरुद्ध अर्थाचा शब्द या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. इमॅक्युलेट, आता इमॅक्युलेट याचा अर्थ होतो, सो थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल, इमॅक्युलेट ही एक ॲडजेक्टिव्ह आहे. इमॅक्युलेट याचा अर्थ होतो परफेक्टली क्लीन किंवा टीडी. ओके, सो टीडी किंवा परफेक्टली क्लीन म्हणजे अतिशय स्वच्छ, अगदी स्वच्छ, निष्कलंक. विशेषतः स्पिरिच्युअल बाबतीत किंवा भावनात्मक स्तरावर निष्कलंक असणाऱ्या व्यक्तीसाठी इमॅक्युलेट हा शब्दप्रयोग केला जातो. सो इमॅक्युलेट दॅट मीन्स परफेक्टली क्लीन, प्युअर, विदाउट एनी मार्क, विदाउट एनी इविल or without any evil reputation. Okay, so immaculate. आता यासाठी अपोजिट शोधायचं आहे. याचा अर्थ जर स्वच्छ किंवा निष्कलंक होत असेल तर सो याच्या विरोधात असणारे शब्द कुठले असू शकतात. सॉईल याचा अर्थ होतो डर्टी किंवा अनक्लीन, मळलेला. सो हे असू शकतो, कारण इमॅक्युलेट याचा अर्थ होतो स्वच्छ. ओके, अतिशय स्वच्छ किंवा टीडी. सो अपोजिट सॉईल असणार आहे स्पॉटेड म्हणजे एकंदरीतच डाग लागलेले, हॅविंग मार्क्स अँड किंवा स्टेन्स. ओके, सो स्टेन झालेले किंवा डाग लागलेले. सो हे देखील या ठिकाणी काय असणार आहे तर इमॅक्युलेटला अपोजिट वर्ड असणार आहे. ब्लेमिशचा अर्थ होतो कलंक किंवा एखाद्यावर दोषारोप करणे. मात्र अनब्लेमिश याचा अर्थ होतो अगदी स्वच्छ, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही किंवा स्वच्छ आहे. भावनात्मक दृष्टिकोनातून देखील तो कसा आहे तर स्वच्छ आहे, निष्कलंक आहे. सो अनब्लेमिश. सो इमॅक्युलेट हा अनब्लेमिशला सिनोनिम्स असणार आहे. ओके, अँटोनिम्स नसणार आहे. सो अनब्लेमिश तर या ठिकाणी अपोजिट मिनिंग नाही, सिनोनिम्स आहे. त्याच्यामुळे हे सी असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. ओके, सो सी असणारा पर्याय एलिमिनेट केल्याच्या नंतर आपल्याकडे पर्याय क्रमांक 2 आणि 3 आहे. स्टेंड याचा अर्थ होतो मार्क विथ डर्ट किंवा डिस्कलरेशन. ओके, डाग पडलेले. सो अगेन इमॅक्युलेटला अपोजिट असणारा स्टेन हे देखील दिसून येतो. सो या ठिकाणी इमॅक्युलेटला सिनोनिम्स असणारा शब्द अनब्लेमिश आहे, मात्र अपोजिट आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे सॉइल्ड, स्पॉटेड आणि स्टेंड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणारा आहे ABD. ओके, पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, जर या ठिकाणी सिनोनिम्स विचारलेलं असतं सो सिनोनिम्स फक्त ओनली सी अनब्लेमिश हे राहिलेलं असतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, अपोजिट मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कंपक्शन. ओके, सो कंपक्शन या शब्दासाठी अपोजिट मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता स्टेटमेंट काय दिलेलं आहे, शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट कंपक्शन अबाउट टेलिंग मी अ लाय. आता या वाक्याचा विचार केला तर शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट, तिच्याकडे थोडा तरी कंपक्शन, ती चुकीचा बोलताना थोडा तरी तिच्याकडे काय नव्हता तर पश्चाताप. ओके, कंपक्शन याचा अर्थ होतो पश्चाताप किंवा रिमोर्स किंवा एक अशी भावना ज्यामुळे तिला पश्चाताप होईल. सो थोडं तरी तिच्याकडे काय म्हणू शकतो तर पश्चातापसारखी भावना नव्हती किंवा ती चुकीच्या पद्धतीने बोलत होती, खोटी बोलत होती तरी तिला काही वाटत नव्हतं. या प्रकारचा किंवा या भावनेतून कंपक्शन हा शब्द आलेला आहे. सो त्याला अपोजिट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, सो अपोजिट मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कंपक्शन, फिलिंग ऑफ गिल्ट ऑर रिमोर्स किंवा पश्चाताप यासाठी योग्य मिनिंग असणार आहे इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवायचं, फिलिंग ऑफ गिल्ट, दोषी असल्याची भावना. ओके, मराठीमध्ये दोषी असल्याची भावना. पर्याय काय दिलेला आहे, कॉन्फ्लॅग्रेशन, दुसरा आहे ऑडासिटी, तिसरा आहे अब्स्टेमियस आणि चौथा आहे अब्ज्युरेशन. ओके, आता कॉन्फ्लॅग्रेशन याचा अर्थ काय होतो तर कॉन्फ्लॅग्रेशन हा या कंपक्शन याचं हे सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स देखील असणार नाही. कॉन्फ्लॅग्रेशन याचा अर्थ होतो बर्निंग किंवा लार्ज फायर, मोठी भीषण आग किंवा भीषण ज्वाळा. त्यासाठी कॉन्फ्लॅग्रेशन हा शब्द प्रयोग केला जातो. त्याच्यामुळे कंपक्शनला अपोजिट असणार नाही किंवा सिनोनिम्स देखील असणार नाही. त्यानंतर ऑडासिटी म्हणजे धाडस, शेमलेस
लॅक ऑफ गिल्ट, ओके, निर्लज्जपणा. ओके, आपण म्हणतो ना एखाद्याला की ती निर्लज्ज आहे, ती चुकीची बोलत असताना तिला थोडा तरी लाज वाटत नाही. सो त्या अर्थाने कंपक्शन हा अर्थ आहे. सो ऑडासिटी याचा अर्थ होतो निर्लज्ज, शेमलेस किंवा बोल्डनेस. ओके, आणि तेच या कंपक्शन यासाठी अपोजिट मिनिंग असणारा शब्द आहे ऑडासिटी. ओके, त्यानंतर अपस्टेमियस या शब्दासाठी एकंदरीतच मॉडरेट, स्पेशली इन इटिंग और ड्रिंकिंग. ओके, सो अपस्टेमियस याचा अर्थ होतो संयमी, मितहारी. खाण्यापिण्यामध्ये कसा आहे तर मितहारी आहे, म्हणजे कमी खाणारा किंवा संयमाने हेल्दी खाणाऱ्या व्यक्तीसाठी अपस्टेमियस हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. ॲब्ज्युरेशन याचा अर्थ होतो फॉर्मल गिव्हिंग अप ऑर रिनन्शिएशन. एखाद्या पदाचा त्याग करणे किंवा शपथपूर्व त्याग करणे. शपथपूर्व त्याग म्हणजे काय तर ठरवून केलेली गोष्ट किंवा ठरवून केलेला त्याग. सो त्यासाठी ॲब्ज्युरेशन हा शब्द प्रयोग केला जातो. सो फॉर्मल गिव्हिंग अप किंवा रिनन्शिएशन, त्याग किंवा शपथपूर्वक केलेला त्याग. सो हे देखील असणार नाही. सो ॲब्ज्युरेशन म्हणजे काय तर त्याग करणे. रिनन्शिएशन याचा अर्थ मितहारी म्हणजे कमी खाणारा किंवा आरोग्यदायी खाणारा. ऑडासिटी म्हणजे बोल्ड किंवा धाडसी व्यक्ती. धाडसी म्हणजे निर्लजपणा किंवा बेधडकपणा. सो हे याचे योग्य पर्याय असणार आहे अपोजिट मिनिंग कंपक्शनसाठी. ओके, आणि कॉन्फ्लॅग्रेशन म्हणजे आग लागणे. ओके, आगीची ज्वाळा. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे, अँटोनिम्सवर विचारलेला प्रश्न आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत असेल. ओके, यापूर्वीचा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारलेलं होतं कंपक्शन मिनिंग. सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि आपल्याला अपोजिट मिनिंग विचारलेलं आहे कोणत्या शब्दाचं? इंटरपीड. सो इंटरपीडचा अर्थ आपल्याला आधी माहिती असणे गरजेचं आहे. इंटरपीड याचा अर्थ होतो फिअरलेस किंवा अनडाउटेड किंवा धाडसी व्यक्ती. सो इंटरपीड हे बेसिकली जे काही शिप किंवा वेसल्स असतात पाण्यामध्ये तरंगणारे, सो त्यांना इंटरपीड सारखे नाव दिलेलं असतात. ओके, सो त्यालाच धाडसी. ओके, सो धाडसच्या बाबतीत इंटरपीड म्हणजे काय तर फिअरलेस, धाडस असणे. सो यासाठी वापरला जातो. आता याला अपोजिट मिनिंग, सो धाडस याला अपोजिट मिनिंग काय असणार आहे तर भित्रा. सो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ओके, सो पशिल्लानिमस. त्यानंतर टिमिड, अनडाउटेड. ओके, सो पशिल्लानिमस, टिमोरस, टिमिड, अनडाउटेड. ओके, सो अनडाउटेड. आता इंटरपीड आपण आताच बघितलं काय आहे तर फिअरलेस. सो पशिल्लानिमस याचा अर्थ काय होतो तर कावर्डली, भित्रा. ओके, किंवा लॅकिंग करेज, ज्याच्याकडे धाडस नाही आहे किंवा भित्रा आहे किंवा डरपोक आहे. सो इंटरपीड याला अपोजिट असणार आहे का पशिल्लानिमस? नक्कीच, कारण याचा अर्थ होतो धाडसी. सो याला अपोजिट असणार आहे भित्रा किंवा डरपोक. त्यानंतर टिमोरसचा अर्थ होतो फिअरफुल, इझिली फ्रायटन, भीतीग्रस्त. ज्याला एखाद्याला अतिशय सहजपणे आपण घाबरवू शकतो अशा व्यक्तीला टिमोरस व्यक्ती म्हटला जातो, म्हणजे काय तर भित्रा व्यक्ती. ओके, लवकरच एखाद्या गोष्टीची भीती घेऊन चालणारा व्यक्ती. सो टिमोरस. टिमिड म्हणजे शाय किंवा लाजरा. अगेन फिअरफुल. ओके, सो लाजरा किंवा भित्रा. सो हे देखील यासाठी टिमिड देखील या इंटरपीडला अपोजिट मिनिंग असणार आहे. सो ए, बी आणि सी तीनही मिनिंग यासाठी अपोजिट असणार आहे इंटरपीडला. मात्र अनडाउटेड हे जे काही शब्द आहे, सो डाउटेड याचा अर्थ होतो भित्रा. ओके, सो डाउटेड म्हणजेच भित्रा, म्हणजे ते इंटरपीडला काय असणार आहे? अपोजिट असणार आहे. ओके, सो डाउटेड, भित्रा किंवा डरपोक. मात्र डाउटेड म्हणजे भित्रा किंवा डरपोक, मात्र या ठिकाणी अनडाउटेड दिलेला आहे. अनडाउटेड याचा अर्थ होतो धाडसी, म्हणजे कुणालाही न घाबरणारा, अनडाउटेड. ओके, आणि हे एकमेकांना काय आहे तर सिमिलर आहेत, म्हणजे सिनोनिम्स आहे. आपल्याला विचारलेलं आहे अपोजिट म्हणजे अँटोनिम्स विचारलेला आहे. सो याच्यामध्ये अँटोनिम्समध्ये किंवा अपोजिट मिनिंग जर आपण बघितलं तर पशिल्लानिमस, टिमोरस आणि टिमिड हे तीनही येणार आहे. मात्र चौथा जो पर्याय दिलेला आहे तो याचा अपोजिट मिनिंग नसणार आहे.
किंवा अपोजिट मिनिंग चुकीचं आहे. ओके, सो अ, ब आणि क म्हणजेच ए बी सी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये नवीन शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो. पशिलानिमस, टिमोरस देखील लक्षात ठेवायचा आहे. टिमिड देखील लक्षात ठेवायचा आहे. आणि अनडाउंटेड हा देखील लक्षात ठेवायचा आहे. अनडाउंटेड म्हणजे नॉट अफ्रेड किंवा फिअरलेस. त्यानंतर शेवटचा प्रश्न फ्रेझल वर्बवर विचारलेला हा प्रश्न आहे. द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर. द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर. आता आउटलास्ट हा शब्द आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आउटलास्ट याचा अर्थ होतो टिकून राहणे. ओके, आउटलास्ट म्हणजे काय तर टिकून राहणे किंवा कायम असणे, स्थिर असणे. सो त्यासाठी आउटलास्ट हा शब्द प्रयोग केला जातो. द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर म्हणजे काय तर युद्धजन्य परिस्थितीतून देखील जो जुना घर होता तो कसा होता, टिकून होता. ओके, आता त्यासाठी योग्य फ्रेज आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. स्टूड अप टू, त्यानंतर स्टूड अप फॉर, स्टूड आउट आणि स्टूड बाय. आता स्टूड, सो V2 आहे. V2 म्हणजे काय तर पास्टमध्ये असणारा वर्ब आहे स्टँडचा. सो स्टँड V1. सो स्टूड काय तर V2 आहे, म्हणजेच काय तर पास्टमधील वर्ब आहे. ओके, सो या ठिकाणी स्टँडवर आधारित हा जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे. ग्रुप सी मुख्य परीक्षा 2022 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता यासाठी आउटलास्टच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो, कोणता फ्रेज वापरू शकतो? द ओल्ड हाऊस हॅज स्टूड अप टू द वॉर. दुसरा आहे स्टूड अप टू फॉर. तिसरा आहे स्टूड आउट आणि चौथा आहे स्टूड बाय. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे स्टूड अप टू किंवा स्टँड अप टू. स्टँड अप टू याचा अर्थ होतो रेजिस्ट डॅमेज अँड इन गुड कंडिशन आफ्टर रफ ट्रीटमेंट. ओके, सो इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. स्टँड अप टू तेच पास्ट टेनमध्ये काय झालेलं आहे, स्टूड अप टू म्हणजे जवळच म्हणजे स्टँड अप टू किंवा स्टूड अप टू हे एकाच अर्थाने या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. सो स्टँड अप टूचा अर्थ काय दिलेला आहे तर रेजिस्ट डॅमेज. ओके, एखादा डॅमेज किंवा एखादा गंभीर स्थितीला किंवा परिस्थितीला सामोरे जाणे किंवा प्रतिकार करणे. ओके, सो रेजिस्ट डॅमेज इन गुड कंडिशन चांगल्या स्थितीमध्ये आफ्टर रफ ट्रीटमेंट. ओके, आफ्टर रफ ट्रीटमेंट म्हणजे काय तर एखाद्या वाईट परिस्थितीतही टिकून राहणे. ओके, सो थोडक्यात इन सिम्पल एखाद्या वाईट परिस्थितीतही टिकून राहणे, दॅट मीन्स स्टँड अप टू. ओके, सो स्टँड अप टू हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी काय असणार आहे तर स्टूड अप टू जे पास्ट टेन्समध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. द ओल्ड हाऊस हॅज स्टूड अप टू द वॉर. ओके, पर्याय क्रमांक 1. आता स्टूड अप फॉर, स्टँड आउट, त्यानंतर स्टँड बाय हे लक्षात ठेवायचं आहे. आता स्टूड आउट किंवा तेच प्रेझेंटमध्ये स्टँड आउट. स्टँड आउट याचा अर्थ होतो बी ऑबियस किंवा कॉन्पिक्युअस. ओके, सो कॉन्पिक्युअस इन अ कॉन्ट्रास्ट टू वन्स सराउंडिंग. थोडक्यात स्टँड आउट याचा अर्थ होतो एखाद्या गर्दीतून उठून दिसणे. ओके, सो गर्दीतून उठून दिसणे म्हणजे स्पष्टपणे दिसणे. सो त्याला काय म्हटलं जातो तर स्टँड आउट. ओके, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी वॉज स्टँड आउट इन फ्रंट ऑफ द युनो. ओके, सो युनोच्या मीटिंगमध्ये किंवा युनोच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे दिसत होते तर उठून दिसत होते. ओके, सो स्पष्टपणे दिसत होते. सो स्टँड आउट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्टँडअप याचा अर्थ काय तर स्टँडअप म्हणजे उभे करणे. ओके, सो स्टँडअप, सिट डाऊन वगैरे. हो, ब्रिंग समथिंग अप अँड सेट इट इन टू स्टँडिंग पोझिशन. स्टँड इन फॉर याचा अर्थ होतो रिप्लेस, टू ॲक्ट ॲज अ डबल ऑर सबस्टिट्यूट फॉर एखाद्याच्या जागी काम करणे किंवा बदली काम करणे. स्टँड इन फॉर याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या जागी बदल येऊन काम करणे. सो त्याला काय म्हटलं जातं तर स्टँड इन फॉर. ओके, सो क्रिकेटच्या बाबतीत स्टँड इन फॉर या फ्रेझल वर्बचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. ओके, सो एक्स नावाची प्लेयर आहे, समजा ती मॅच खेळते आहे मात्र तिला काही दुखापत झालेली असेल आणि वाय नावाची प्लेयर या एक्सच्या जागी आलेली असेल. सो
वाय इज रिप्लेस बाय, वाय इज स्टँड इन फॉर इन द प्लेस ऑफ एक्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड स्टँड इन फॉर. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एखाद्याच्या जागी काम करणे किंवा बदली, त्या जागी बदली म्हणून काम करणे. ओके, स्टँड फॉर टोलेरेट. ओके, सो टोलेरेट म्हणजे सहन करणे, खपवून घेणे. स्टँड फॉर याचा अर्थ काय, तर एखादी गोष्ट खपवून घेणे जी चुकीची आहे तरी ती सहन करणे. सो स्टँड फॉर लक्षात ठेवायचं. स्टँड बाय म्हणजे सपोर्ट, साथ देणे, पाठीशी उभे राहणे. सो स्टँड बाय हे तुम्ही बऱ्याच वेळे ऐकलेलं असेल. स्टँड बाय म्हणजे काय, तर त्याला स्टँड बायवर ठेव म्हणजे काय, तर त्याला सपोर्टसाठी ठेव किंवा त्याला पाठीशी उभं राहायला सांग, अशा पद्धतीने किंवा या अर्थाने स्टँड बायचा अर्थ होतो. टू कंटिन्यू टू सपोर्ट डिस्पाईट थिंग्स बिंग बॅड. सो विशेषतः मित्रांमध्ये जेव्हा मारामारीची परिस्थिती येते, सो त्यावेळेस स्टँड बाय या फ्रेझल वर्बचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर स्टँड बाय, अगेन स्टँड बायचा अर्थ आणखी एक होतो तयार राहणे, प्रतीक्षा करणे. ओके, सो वेट इन एक्सपेक्टेशन ऑफ सम इव्हेंट टू मेक रेडी. सो विशेषतः फोनवर वगैरे जेव्हा आपण बोलत असतो, सो त्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलताना तिसऱ्या व्यक्तीचा कॉल येत असेल, सो त्यावेळेस आपण दुसऱ्या व्यक्तीला काय करतो, तर स्टँड बायवर ठेवतो. ओके, सो स्टँड बायवर राहा म्हणजे काय, तर वेट कर थोडा वेळ. स्टँड बॅक, मेंटेन अ सेफ डिस्टन्स फ्रॉम अ हजार्ड. मागे सरकणे किंवा सुरक्षित अंतर ठेवणे, स्टँड बॅक. ओके, सो लक्षात ठेवायचं. स्टँड बॅक म्हणजे काय, तर थोडक्यात मागे सरकणे किंवा सुरक्षित अंतरावर राहणे. स्टँड असाईड याचा अर्थ होतो स्टेप साईडवेज टू मेक अ स्पेस फॉर समवन एल्स. बाजूला होणे. स्टँड असाईड म्हणजे काय, तर मागेहून येणाऱ्या एखाद्या गोष्टीला रस्ता देणे किंवा स्पेस देणे. सो दॅट इज कॉल्ड स्टँड असाईड. आणि स्टँडअप, आपला स्टँडअप टू आताच बघितलं. रेजिस्ट डॅमेज इन गुड कंडिशन आफ्टर रफ ट्रीटमेंट. कितीही वाईट परिस्थितीमध्ये टिकून राहणे. सो दॅट इज कॉल्ड स्टँड अप टू. ओके, गंभीर परिस्थितीतही टिकून राहणे. सो अशा पद्धतीने आपण साधारणतः स्टँडवरचे जे काही फ्रेजेस आहेत ते आपण बघितलेलं आहे. याआधी कटवरचे फ्रेजेस, त्यानंतर पासवरचे फ्रेजेस बघितलेलं आहे, पास बाय, पास फॉर. त्यानंतर आणखी ब्रेकवरचे फ्रेजेस बघितलेलं आहे. ओके, सो या लेक्चरमधील 15वा प्रश्न होता. सो असे 15 प्रश्न आपण या ठिकाणी होकॅब अंतर्गत बघितलेला आहे. ओके, सो एकंदरीत हे लेक्चरमधील 5वं लेक्चर असणार आहे. यापुढे तुमचा जर प्रतिसाद चांगला मिळाला तर आणखी त्याच्यामध्ये आपण जे होमोनिम्स आहेत, ओके, जे सारख्या उच्चाराचे, सो त्या शब्दांचा किंवा त्यावर आधारित जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, सो त्याचा देखील समावेश करूयात. जे ऑफन कन्फ्यूज करणारे जे वर्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये मिसस्पेल्ड असेल किंवा सारख्या उच्चाराचे जे शब्द असतील, सो त्याचा देखील आपण समावेश करूयात. ओके, सो थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ऑल द बेस्ट. तुम्हाला जर या लेक्चरची PDF हवी असेल तर कर्मशिला अकॅडमी या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी PDF मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चरला एकंदरीत जे काही व्हिडिओ आहे ते लाईक करा, जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि त्यापासून आणखी जे काही व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. ओके.